फ्रेंड्स, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. कशा आहात तुम्ही? बरे आहेत ना? बरेच असतील. सकाळी एक रील बघता बघता असं हे झाला की म्हणजे एक सॉन्ग क्लिक झाला भावरायावर. तर त्याच्यावर मी रील्स बनवले. तर मला खूप रडायला आलं. तर रडायला असं आलं की मलाही 2 भाऊ आहेत. असं नाही की मला भाऊ नाही आहे मला 2 भाऊ. पण काय असतात, प्रत्येकाच्या घरी काही ना काही प्रॉब्लेम्स असतात. त्यामुळे नाही मी आता एवढे डिटेल्समध्ये सांगू शकत. आणि एक भाऊ जे माझा आहे तो थोडासा मेंटली डिस्टर्ब आहे. तर त्याला आम्ही दवाखान्यातच ठेवतो. त्यामुळे मला तिथं काही जाता येत नाही त्याच्यापाशी मुंबईला. आणि एक भाऊ जे आहे तो एवढा मोठा झाला आहे की त्याला म्हणजे एवढा मोठा झाला आहे ना, आकाशापर्यंत गेला. त्यामुळे त्याला खालची जमीन दिसत नाही आहे. मग बहिणी कसे दिसतील ना. तर त्याच्यावरनं मी तो रील्स टाकलेला. तर त्यासाठी खूप रडायला आलं. म्हणजे कसं, मी दरवर्षीच रडते. आणि रक्षाबंधन ॲक्च्युली मी करत नाही. मानलेले भाऊ आहेत माझे. इथे मी राहते तिथं ॲक्च्युली मी एकाला मानलेला भाऊ मानला आहे. तो येतो दरवर्षी. पण कसं असतं, या दिवशी खरंच म्हणजे पण लहानपणीपासून ज्याच्याबरोबर खेळलेला असतो, जे भाऊ आपल्याला म्हणजे आपल्यासोबत असतो. कारण माझे दोन्ही भाऊ माझ्यापेक्षा मोठे आहेत. त्यांनी मला उचलून घेतलेत, माझ्याबरोबर म्हणजे लहानपणीचे आमचे सगळे आठवणी आहेत. ते मला आठवण येतात. आणि असं वाटतं की की आपले नाहीत आपल्यापाशी. आणि लोकांना आपण भाऊ भाऊ म्हणायचं. पण एक सांगू, खरं म्हणजे ना, सख्यापेक्षा ना परकेच खूप चांगले आहेत आजच्या काळात तरी. कारण आत्ता माणसांना फक्त पैसा दिसतो, माणूस नाही दिसत. पैशांना खूप किंमत आहे, माणसाला नाही आहे. तर म्हणत असेल मॅडम तुम्ही रडू नका. पण काय आहे, हे असं बोलताना मला रडू येतच. कारण आमचं कोणच नाही आहे. म्हणजे कोणच नाही म्हणजे तुम्हाला सांगण्यात असं वाईट वाटतं. कोण नाही म्हणजे कसं, माझ्या मिस्टरांना आई वडील नाही आहेत, त्यांनाही कोण नाही. हां, भूमिका पप्पा काय म्हणतात बघ. टाकतोय ते. अहो, आमच्या इथे पाण्याचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. आणि 3 दिवस झाले ऊन पडलंय, पाऊस नाहीये. त्यामुळे ड्रममध्ये पाणी नाहीये, वरच्या ड्रममध्ये. आज शेतात नाही गेले पाणीमुळे, कारण कपडे पडले धुवायचे खूप. आणि भरपूर म्हणजे कामच आज आहेत. आणि राहिला विषय, मी काय म्हणत होते, माझ्या मिस्टरांना सुद्धा आई वडील नाही आहेत. बहीण भाऊ आहेत, पण ते पण खूप लांब आहेत. तर त्यांनाही कोण नाही आणि मलाही कोण नाही. मी असंच धरते. माझं पण आई वडील आहेत. पण माझ्या आई वडीलशी म्हणजे मी जाणार आहे माझ्या बहिणीच्या घरी. कारण मी मावशी झाली आहे. माझ्या बहिणीला 12 वर्षानं मुलगा झाला आहे. तर मी जाणार आहे माझ्या बहिणीकडं 1 डेसाठी. तर मम्मी पप्पा पण तिथे येणार आहेत माझे. तर नक्की मी तिथे व्हिडिओ तुमचा नक्की काढीन आणि दाखवेन तुम्हाला की माझी फॅमिली कशी आहे, छोटीशी बघा. आणि मी सकाळी रडल्यामुळे खूप दादांनी मला कमेंट केले की दाई रडू नको, आम्ही तुमचे भाऊ आहेत. दादांनो, तुम्ही मला ॲड्रेस पाठवा, मी तुम्हाला नक्की राखी पाठवणार. आणि याच वर्षी नाही, दरवर्षी मी तुम्हाला राखी पाठवणार. तुम्ही माझी भावना समजून घेतला त्याच्यासाठी खरंच धन्यवाद. आणि मला खूप म्हणजे मला असं वाटलं की कोणतरी आहे चला आपलं, जे मला समजून घेतात ते. आणि माझे व्हिडिओ खरंच तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा आणि पुढे शेअर पण करा. आणि तुमचे सुद्धा सख्या बहिणी असतील ना, तर त्यांना असं लांब करू नका तुमच्यापासून. कारण एक स्त्रीच्या आयुष्यात जे काय त्रास असतो ना, फक्त ते स्त्रीच म्हणजे ती लेडीजच जाणू शकते की काय त्रास असतो आणि काही नाही. आणि ती जेव्हा आपल्या भावाला जेव्हा या दिवशी भेटायला जाते ना आवडीनं, की तेव्हा तिला काय आनंद होतो ना, हे नाही सांगू शकत. शब्दात ते किंमत नाही करू शकत. त्यामुळे तुम्ही तुमच्या बहिणींकडं आवर्जून जा किंवा तुमच्या बहिणींना तुमच्या घरी बोलवा. अहो, साडीला किंमत नसती, फक्त भावाला किंमत असती या दिवशी. तर प्लीज तुम्ही जा आणि त्यांना नक्की भेट द्या. आणि तुम्ही ज्यांनी कोणी मला ॲड्रेस पाठवला आहे, सुभाष काय दादांचं ते नाव आहे मला नाही माहीत, मी वाचलेत पण मला बोलता येत नाही आता भावनाच्या भरात. पण मी त्यांना राखी नक्की पाठवणार आहे, कारण त्यांनी मला ॲड्रेससुद्धा पाठवलेला आहे.
तर मी त्यांना नक्की पाठवणार आहे राखी. चला बाय.